कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग जेव्हा वाक्यातील क्रियापद वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. बघा, कर्तरी प्रयोगाचे वाक्य केव्हा होते? जर वाक्यातील क्रियापद वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. आता बघा, उदाहरणार्थ, तो आंबा खातो. तो आंबा खातो या वाक्यामध्ये तो हा कर्ता आहे, तर खातो हे क्रियापद आहे, आंबा हे कर्म आहे. मग या वाक्यातील प्रयोग ओळखण्यासाठी खातो, तो आंबा खातो, खातो हे काय आहे? क्रियापद. आणि मग हे खातो हे क्रियापद कोणाप्रमाणे बदलते हे पाहणे आवश्यक आहे. म्हणजेच ते कर्त्याप्रमाणे बदलते की कर्माप्रमाणे बदलते हे बघूया. त्यासाठी क्रमाने आपण आता लिंग, वचन व पुरुष अशा पद्धतीने बदल बघूया. आता तो आंबा खातो. आता तो आंबा खातो च्याऐवजी आपण ती आंबा खाते, म्हणजे इथे लिंग बदललं. तर तो आंबा जर पुल्लिंग असेल तर तो आंबा खातो, क्रियापद काय होतो? खातो. आणि ती आंबा खाते स्त्रीलिंग असेल तर खातोचं काय झालं? खाते झाले. मग ते आंबे खातात या वाक्यामध्ये काय केलं आपण? वचन हे अनेक वचन केले, तर खातोचं खातात झाले. तू आंबा खातोस, पुरुष बदलला, द्वितीय पुरुष घेतल्याच्या नंतर खातोचं खातोस असे झाले. तो आंबा खातो या वाक्यातील खातो हे क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलले आहे. म्हणजेच इथे क्रियापद कुणाप्रमाणे चालते? कर्त्याप्रमाणे चालते. म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी प्रयोगात कर्ता हा आपली हुकूमत चालवित असतो. कर्ता हा सर्वस्वी असतो. कर्त्याप्रमाणेच क्रियापद बदलते. म्हणून कर्तरी प्रयोग यामध्ये जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे बदलत असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे असते. धन्यवाद.